हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं होतं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. त्यामध्ये आपण जवळपास सगळे जे टॉपिक असतात ते कव्हर केलेले जे आपल्या एनसीईआरटी मध्ये इन्क्लूड आहेत. तर आज आपण सुरू करणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. काय सुरू करणार आपण? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपण मेलमध्ये काही असेसरी ऑर्गन बघितले होते, काही इसेन्शियल ऑर्गन्स बघितले होते, त्याचप्रमाणे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा असतात. तर यामध्ये प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे, जसं की आपण बघितलं होतं, प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपण कशाला म्हणतो की असा ऑर्गन की जो कशामध्ये मदत करणार आपल्याला? गॅमेट फॉर्मेशनसाठी. कशासाठी मदत करणार? गॅमेट फॉर्मेशनसाठी. त्याला आपण प्रायमरी ऑर्गन म्हणतो. तर मेलमध्ये आपण बघितलं होतं की ते टेस्टीज असतात, तर फिमेलमध्ये ते ऑर्गन असतात ओव्हरीज. काय असतात? ओव्हरीज. प्रायमरी सेक्स ऑर्गन, ज्या की पोहा तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. तर चला सुरू करूया. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ ओव्हरीज. म्हणजे या ठिकाणी जसे टेस्टीची पेअर होती त्याचप्रमाणे ओव्हरीजची सुद्धा काय असणार आहे? पेअर असणार आहे. अलॉंग विथ अ पेअर ऑफ. आता त्याच्याबरोबर आणखी काय कशाची पेअर असणार ते आपण बघू. त्याबरोबर असणार ओव्हिडक्टची पेअर आणि युटेरस आणि वजायना, सर्व्हिक्स वजायना हे सिंग्युलर राहते. पेअर मध्ये कोण असणार? ओव्हरीज, ओव्हिडक्ट. इथे लिहू आपण पेअर कोणाचे आहेत? पेअर ओव्हरीज आणि ओव्हिडक्ट. सिंगल कोण कोण आहे? सिंगल आहे युटेरस, सर्व्हिक्स आणि वजायना, हे असतात सिंगल. ठीक आहे. तर समूह युटरस, सर्व्हिक्स, वजायना अँड द एक्सटर्नल जेनिटेलिया लोकेटेड इन अ पेल्विक रिजन. तर आपण बघितलं जे टेस्टिस होते ते ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर होते, पण या ठिकाणी जे असणार आहे ते कुठे असणार आहे? पेल्विक रिजन मध्येच असणार. इम्पॉर्टंट पॉईंट असू शकतो आपल्यासाठी की ते कुठे असणार? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तर ती पेल्विक रिजन मध्येच असणार आहे. दस पार्ट ऑफ सिस्टीम अलॉंग विथ अ पेअर ऑफ मेमरी ग्लँड. आणि याच्या बरोबर याला काय प्रेझेंट असणार? आणखी सोबत हेल्प करण्यासाठी इथे प्रेझेंट असणार मेमरी ग्लँड. मेमरी ग्लँडचं काम काय काय असणार? तर याचं काम आहे ओव्हुलेशन मध्ये मदत करणं. इथे लिहू आपण मेमरी ग्लँडचं काम. हेल्प इन, एक मिनिट, मेमरी ग्लँड मेमरी ग्लँड पहिलं फंक्शन असणार याचं ओव्हुलेशन मध्ये मदत करणं. त्यानंतर फर्टिलायझेशन साठी मदत करणं. फर्टिलायझेशन, देन प्रेग्नन्सी मेंटेनन्स साठी, आणि लास्ट वर जे चाइल्ड असतात त्याच्या त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी, त्या चाइल्डला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी. त्याला आपण म्हणतो बर्थ आणि चाइल्ड केअर असं आपण त्याला म्हणू शकतो. चाइल्ड केअर हे सगळे मेमरी ग्लँडचं काम काय? ओव्हुलेशन मध्ये मदत करणं, फर्टिलायझेशन मध्ये मदत करणं, प्रेग्नन्सी मेंटेन करणं, त्या बाळाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं, हे सगळे काम असतात मेमरी ग्लँडचे. The mammary gland are integrated structurally and functionally to support the process of, बघा इथं पण दिलेले, to support the process of evolution, fertilization, pregnancy, birth and child care. म्हणजे त्या बाळाला जन्म झाल्यानंतर नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा कोण करणार आहे? ते मेमरी ग्लँडच करणार आहे. ओव्हरीज आर द प्रायमरी सेक्स ऑर्गन दॅट प्रोड्यूस द फिमेल गॅमेट ओव्हम. ठीक आहे. तर यामध्ये काय होणार आहे की ज्या ओव्हरीज असतात त्या प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन आहे. जसं की मेलमध्ये कोण होते? टेस्टीज होते. मेलमध्ये काय? टेस्टीज. तर त्याचप्रमाणे फिमेलमध्ये काय असणार? मग ओव्हरीज त्या असतील. ओव्हरीज आर द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन दॅट प्रोड्यूस द फिमेल गॅमेट.
की त्या फिमेल गॅमेट तयार करतील, ज्याला आपण ओव्हम म्हणतो. अँड सेव्हरल स्टेरॉइड हार्मोन, ओव्हेरियन हार्मोन, मग ते काही स्टेरॉइड हार्मोन रिलीज करणार, ज्याला आपण ओव्हेरियन हार्मोन म्हणजे काय की असे हार्मोन जे ओव्हरीज रिलीज करणार आहेत. ओव्हेरियन हार्मोन म्हणजे काय, असे हार्मोन की जे ओव्हरीज रिलीज करणार आहे. तर ते कोणते कोणते असतात, एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, इथे लिहितो एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, हे हार्मोन असतात की जे ओव्हरीज रिलीज करते. द ओव्हरीज आर लोकेटेड वन ऑन ईच साइड ऑफ द लोअर ॲब्डोमेन, म्हणजे जे लोअर ॲब्डोमेन आहे त्या लोअर ॲब्डोमेनच्या दोन्ही बाजूला, एक राईट साइडला आणि एक लेफ्ट साइडला ओव्हरीज, एक एक ओव्हरी प्रेझेंट असते. द ओव्हरी इज अबाउट 2 to 4 सेंटीमीटर इन लेंथ. ओव्हरीची जी लेंथ आहे ती किती आहे, मग 2 ते 4 सेंटीमीटर पर्यंत त्याची लेंथ असते. इज कनेक्टेड टू द पेल्विक वॉल अँड युट्रस बाय लिगामेंट. आता लिगामेंटच्या मदतीनं ती कशाला कनेक्टेड आहे, मग युट्रसच्या वॉल सोबत आणि पेल्विकच्या वॉल सोबत ती कनेक्टेड असणार लिगामेंटच्या मदतीनं. Each ovary is covered by a thin epithelium which encloses the ovarian stroma. आता प्रत्येक ओव्हरीच्या बाहेरून एक इपिथिलियमची लेअर असते, त्याला काय म्हणतो आपण, ओव्हेरियन स्ट्रोमा म्हणणार. द स्ट्रोमा इज डिवायडेड इनटू 2 झोन, एक पेरिफेरल कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. आणि ह्या ओव्हेरियन स्ट्रोमाला 2 भागामध्ये आपण डिवाइड केलेला आहे. सपोज ही ओव्हरी आहे, तर इनर पार्ट जो असणार तिचा त्याला आपण इनर मेडुला म्हणणार, इनर मेडुला. आणि जो पेरिफेरल पार्ट असणार त्याला आपण पेरिफेरल कॉर्टेक्स म्हणणार, म्हणजे असे बाहेरच्या बाजूला तो राहील, बाहेरच्या बाजूला तो राहील, त्याला आपण म्हणणार पेरिफेरल कॉर्टेक्स. एक थोडीशी आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम इथे दिलेली आहे, तर थोडंसं समजून घेऊया. तर या ठिकाणी असणार, बाहेर सुरू करू, लॅबिया मेजोरा, जो हा पार्ट आपल्याला दिसत आहे या पार्टला म्हणलं जाईल लॅबिया मेजोरा. त्यानंतर लॅबियम मायनोरा असणार, जो तुम्हाला इनर पार्ट, एक मिनिट मी पेनची कलर चेंज करून घेतो, हा जो पार्ट दिसत आहे याला म्हणणार आपण लॅबिया मायनोरा. देन क्लिटोरिस, क्लिटोरिस जे असते या ठिकाणी प्रेझेंट राहील, इज सिमिलर टू लाईक पेनिस असते, पण ऍक्च्युअल ते तसं नाहीये, फक्त सिमिलर त्यासारखं ते असते क्लिटोरिस. त्यानंतर युरेथ्रा, युरेथ्राचं काम काय, युरिन पास करणे, ठीक आहे. आणि ऍट द टाइम ऑफ पार्च्युरेशन तिथूनच ते सॉरी त्या वजनामधून बाहेर पडणार. ते युरेथ्राचं काम काय, फक्त पार्च्युरेशन सॉरी युरिन पास करणे असतं. त्यानंतर इकडे बघणार आपण युरिनरी ब्लॅडर. आता आपल्याला माहिती आहे काय काम याचं, युरिन स्टोअर करणे. देन युट्रस, युट्रसचं मेन काम काय, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो, म्हणजे एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन या ठिकाणी होणार युट्रस मध्ये. त्यानंतर बिफोर बर्थ जी चाइल्ड केअर असेल किंवा डेव्हलपमेंट असेल, डेव्हलपमेंट चाइल्ड केअर बिफोर बर्थ ही कुठे होणार, युट्रसच्या आतमध्ये होणार आहे. आता जो सर्विक रिजन आहे, सर्विक्स रिजन काय करणार, युट्रसला आणि वजनाला सेपरेट करणार. सर्विक्स रिजन काय करणार, युट्रस आणि वजनाला सेपरेट करणार. आणि ज्यावेळेस त्याला बर्थ, सर्विक्सला बर्थ कॅनल सुद्धा म्हणलं जातं, BIRTH कॅनल, म्हणजे बर्थ ट्यूब किंवा बर्थ कॅनल. रिझन, कारण या ठिकाणी जे बाळ असणार आहे ते बाळ सर्विक्सच्या थ्रू कुठपर्यंत येईल, वजनामधून बाहेर येणार आहे, ठीक आहे. आणि फायनली ते बाळ बॉडीच्या बाहेर येईल, त्या प्रोसेस आपण म्हणतो पार्च्युरेशन. बर्थ गिव्हिंग प्रोसेसला काय म्हणतो आपण, पार्च्युरेशन, ठीक आहे. अशा प्रकारे ही डायग्राम आपण या ठिकाणी थोडीशी शॉर्ट मध्ये ज्याला एक्सप्लेन केली असं म्हणू शकतो. समोर बघूया.
आता या डायग्राम मध्ये पण थोडंसं आपल्याला एक डिस्कस करण्यासारखा पॉइंट आहे. ठीक आहे, तर बघूया. द ओव्हिडक्ट. आता ओव्हिडक्ट जो पार्ट असणार आहे तो असणार हा नीट ओव्हिडक्टचा पार्ट असणार हा. ठीक आहे, तर ओव्हिडक्टचा जो पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब. ठीक आहे, द ओव्हिडक्ट, फॅलोपियन ट्यूब्स, युटरस अँड वजाना constitute द फिमेल accessory duct. आता फिमेल accessory duct मध्ये कोण कोण येणार मग? त्यामध्ये येणार ओव्हिडक्ट, युटरस, वजायना, हे जे सगळे पार्ट असतील हे accessory duct म्हणून काम करतात. आता accessory ductचा मीनिंग मी तुम्हाला सांगितलेला आहे, मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. accessory duct म्हणजे काय की ते गॅमेट फॉर्मेशन मध्ये मदत नाही करणार पण रिप्रोडक्शन साठी मदत करणार. Each fallopian tube is 10 to 12 सेंटीमीटर लॉंग. किती लांब आहे ती? 10 ते 12 सेंटीमीटर लांब आहे. एक्सटेंड फ्रॉम द पेरिफेरी ऑफ ओव्हरी, इच ओव्हरी टू द युटरस. म्हणजे फॅलोपियन ट्यूब ओव्हरीपासून तर युटरस पर्यंत एक्सटेंड झालेली आहे आणि त्याची लेंथ असणार 10 ते 12 सेंटीमीटर. The part closer to the ovary is a funnel shape infundibulum. आता इथे जे तुम्हाला दिसतंय हा ही ओव्हरी आहे, तर हा जो पार्ट असणार याला इन्फंडिबुलम म्हणणार आपण. आणि या इन्फंडिबुलमचं काम काय की जेव्हा याच्यातून एग रिलीज झालं, सपोज या ठिकाणी एग रिलीज झालं तर त्या एगला काय करायचंय आतमध्ये कलेक्ट करायचंय, ऍब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. तर हे काम का असणार त्या इन्फंडिबुलमचं. आणि फिमरी काय करणार की ती जे एग रिलीज झालेलं आहे त्याला आतमध्ये घेणार. ठीक आहे, तर हे जे नाव आहे हे असणार फिमरी, हा पार्ट जो असणार इन्फंडिबुलम. इथून एग रिलीज झालं तर फिमरी काय करणार त्या एगला कलेक्ट करणार आणि इन्फंडिबुलमच्या मदतीनं ते एम्प्युला पर्यंत पोहोचणार आहे. द एज ऑफ इन्फंडिबुलम possesses finger like projection called फिमरी. मी तुम्हाला सांगितलं की त्या इन्फंडिबुलमचा जो पार्ट असणार त्याला आपण फिमरी म्हणणार. फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, फिंगर सारखं असणार ते. आणि त्याचं काम काय विच हेल्प इन कलेक्शन ऑफ ओहम आफ्टर ओव्हुलेशन. म्हणजे ज्यावेळेस त्या ओव्हरीमधून एग रिलीज होईल तर त्या एगला कलेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे? फिमरी करणार आहे. इन्फंडिबुलम लीड्स टू वाइडर. आता ज्या ठिकाणी इन्फंडिबुलम वाईड झाला तर या ठिकाणी थोडासा जाड झाला तो. ज्या ठिकाणी इन्फंडिबुलम जाड जातो त्याला आपण काय म्हणतो? एम्प्युला. इन्फंडिबुलम लीड्स टू अ वाइडर. थोडस लोड घेत आहे पेज. पार्ट ऑफ ओव्हिडक्ट कॉल्ड एम्प्युला. मी तुम्हाला सांगितलं की तो जो एम्प्युला आहे तो थोडासा जाड राहील, इकडे ते फिमरी राहील, इथं ओव्हरी राहील. ठीक आहे, तर त्याला म्हणणार आपण एम्प्युला. द लास्ट पार्ट ऑफ ओव्हिडक्ट इज इस्थमस, हॅज नॅरो लुमेन अँड इज अ जॉईन टू द युटरस. आणि जो लास्ट पार्ट असणार आहे कशाचा? ओव्हिडक्टचा, त्याला म्हणणार इस्थमस. म्हणजे हा बघा, हे झाली फिमरी, हा झाला इन्फंडिबुलम, हा झाला एम्प्युला, हे झालं इस्थमस. आणि ह्या ठिकाणी काय राहणार आहे? युटरस. इस्थमस हा नॅरो पार्ट राहील आणि तो कोणाला अटॅच असणार? तिकडे युटरसला अटॅच असणार आहे. तर अशा प्रकारे आपण याचं थोडंसं accessory बघितलं आहे. तर बाकीचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फिमेलचे ते आपण नेक्स्ट पिरियडला बघूया. थँक्यू.